हाय हॅलो नमस्कार. आज म्हणजे 7 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. काव्या एक्झामला जायला निघते. तिच्या पायाला ठेच लागते. नंदिनी तिला सावरते. काव्या नंदिनीला म्हणते, एक विचारू का ताई? आल्यापासून जीवा आणि मला तू एकत्र पाहत आहेस. तुला 16 डिसेंबर आठवलं का? नंदिनी म्हणते, नाही आठवलं. काव्या खुश होते. तिथे मानिनी बॉटल द्यायला आलेली असते आणि विक्रम पेन देण्यासाठी येतो आणि काव्य तिथून निघते. नंदिनी म्हणते, जंग में जय बरोबर तह करायचा आहे, जमेल ना मला? दोघेही म्हणतात, नक्की जमेल. काव्य रोडवर पार्थची वाट बघत असते. पार्थ ओपन जीपमध्ये काव्यासमोर येतो. काव्य त्याच्याकडे बघतच बसते. काव्य म्हणते, एक्झामला सोडण्याची माफक अपेक्षा होती माझी. तुम्ही तर फारच मनावर घेतले देशमुख. काव्य म्हणते, मागच्या सीटपासून पुढच्या सीटपर्यंतचा प्रवास केला की तुमच्या मांजरीने? पार्थ साईडला बघून लाजतो. तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं आहे म्हणून हा प्रवास चांगला लक्षात राहील माझ्या. पार्थ म्हणतो, ॲक्सेप्ट? नाही केलं आहे अजून. काव्य म्हणते, काय म्हणताय? नाही केलं अजून? ठीक आहे ठीक आहे. थोडक्यात एक्झामला जायच्या अगोदर हाही गोल अचीव करायचा आहे तर मला. दोघांचा प्रवास चालू होतो. नंदिनी जीवाच्या रूमबाहेर बसलेली असते. तिथे रम्या आणि वसू येतात. तिचा अपमान करतात. रम्या म्हणते, तुला असं बोर नाही होत का गं? तो तुला मनवणार, नंतर तू त्याला मनवणार. बुमरँगसारखं चालूच असतं. जीवा रूममध्ये हे ऐकत असतो. लगेच बाहेर येतो. तो रम्याला बोलतो, पार्थ दादा काव्याला घेऊन एक्झामला सोडायला गेलाय म्हणून तुझी चिडचिड होतीये का? ती म्हणते, मी तुझ्याशी नाही बोलते. जीवा म्हणतो, नंदिनीला तर बोलतीये ना? रम्या गप्प होते. रम्या आणि वसूला जीवा तिथून जायला सांगतो. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा तुम्ही खूप छान उत्तर दिलं त्यांना. जीवा नंदिनीला म्हणतो, चल चल खाली. काव्य ट्रिप एन्जॉय करत असते. सत्यनारायणाचा प्रवास त्यांना आठवतो. काव्य म्हणते, जगातलं एकमेव कपल असेल आपण. सत्यनारायण करून डिवोर्स फाईल करायला गेलो होतो. पार्थ म्हणतो, खरंच? काव्य म्हणते, काय दिवस होते ते. त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टी आठवतात. त्यांना तो रिटर्न येतानाचा प्रवास पण आठवतो. काव्या थांबवायला सांगते. तिला कैरी आणि बोरं दिसतात. ती म्हणते, शाळेचे दिवस आठवले मला. पार्थ तिला नाही म्हणतो. ती हट्ट करते आणि खाली उतरते. पार्थ म्हणतो, ओ फिसकारलेली मांजर. काव्य म्हणते, या ना देशमुख. जीवानंदिनीचा हात धरून तिला खाली घेऊन येतो. तिच्या हातात बॅग देतो. नंदिनी म्हणते, मला बोलायचं आहे. जीवा म्हणतो, मला नाही बोलायचे. जे झालं ते झालं. नंदिनी म्हणते, तुम्ही म्हणत होते मी जिंकलो आणि मग बाबांच्या बोलण्यावरून मला पण असं वाटलं की तुम्ही मला दारू पाजली आणि माझा गैरसमज झाला. जीवा म्हणतो, त्यासाठी मी तुला दारू पाजेल? इतका चीप वाटलो का तुला मी? त्या रात्री तू पूर्ण बेभान झाली होतीस. पूर्णपणे अर्पण केलं होतंस तू मला. मी जे सांगेल ते करायला तयार असणारी, माझ्या स्पर्शाने सुखावणारी. तरी मी लक्ष्मण रेषा नाही ओलांडली. मी जे मागितलं असतं ते तू मला करू दिलं असतं. नंदिनी त्याचा हात हातात घेते आणि प्लीज ऐका ना माझं. जीवा हात मागे घेतो. मला कंटाळा आला आहे तुझ्या या तळ्यात मळ्यात खेळण्याचा. आता माझ्यासमोर बोलतेस आणि तुझे बाबा समोर आले की गप्प होतेस. नको खेळूस माझ्या मनाशी. जीवा तिला जा म्हणतो. प्लीज घरी जा. नंदिनी जायला निघते. विक्रम तिथे येतो आणि नंदिनीला थांब म्हणतो. हा एपिसोड इथेच संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये दिसत आहे की काव्या काकडी खात आहे आणि पार्थ तिच्याकडे पाहत आहे. काव्य त्याला खुणवत आहे की यातलीच काकडी तुम्ही पण खा. आणि त्यांचा रोमॅन्टिक प्रवास चालू असतो. नंदिनीचा पेनड्राईव्ह खाली पडतो. विक्रम म्हणतो, हे काय? नंदिनी म्हणते, काय नाही बाबा, जीवांना रिक्वेस्ट करणार होते. बाबांसाठी PPT बनवून द्या. ते एकदम छान आणि पटपट PPT बनवतात ना. जीवा PPT बनवेल का? आता हे पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला.